महाराष्ट्राचं स्वप्न शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा इतिहास. राजाभाई केणी यांचे लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद. आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले कौतुक. हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी व ग्रामपंचायत कुसुंबळे उपसरपंच रसिका ताई केणी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवशंभू शौर्यगाथा महानाट्य प्रयोगाचे भव्य दिव्य असे आयोजन सूर्या रोशनी कंपनी मैदानावर करण्यात आले होते. शिवदूत मित्र प्रस्तुत व प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्त हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किसन जावळे, राजीव मुख्य कार्यकारी अधिकारी भरत पास्टेवाड, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, भाजप जिल्हा चिटणीस महेश मोहिते, कामगार नेते दीपक रानवरे, नगरसेविका जयश्री पण खानाशी मोकळ्या प्रदेशात लढणं अशक्यच. आदी मान्यवर तसेच त्याच्या तोफा, हत्ती, घोडे, सैन्यबळ जास्त. उपस्थित होते. त्यामुळे प्रयत्न करतो ती संस्था काढण्यासाठी एकदम सोपा असतो, परंतु ते अखंडपणे चालवणं आणि टिकवणं हे मोठ्या जिगरीचं काम असतो मित्रांनो. आणि हे काम माझ्या गावातील माझ्या सर्व शिवनेरी ग्रुपचे सदस्य, हेमनगर ग्रामस्थ आणि कुसुंबा ग्रामपंचायत आदीतील सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने गेल्या 26 वर्ष आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत. मित्रांनो, हे करत असताना एका बाजूने या भागामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतो आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि जिल्हाधिकारी जावळे साहेब, जिल्हा नियोजनच्या फंडातून किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून आणि पोलीस अधीक्षक साहेब यांचे सुद्धा आम्हाला आशीर्वाद असतो. या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांच्या आशीर्वाद या विभागामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही काम करत असतो. साहेब, तसा हा शिवनेरी ग्रुप शिवजयंतीचा व्यासपीठ हा गेल्या 26 वर्ष फिरता रंगमंच जनतेला सर्व माहित आहे. या व्यासपीठावर 26 वर्षामध्ये अनेक प्रकारचे अनेक पक्षाचे नेते मंडळी इथे येऊन गेले. कारण आम्ही शिवजयंती उत्सव हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे 20% राजकारण, 80% समाजकारण या ध्येयाने सर्व या शिवजयंती असो किंवा क्रीडा असू द्या, आरोग्य असू द्या किंवा सामाजिक कोणताही जो कार्यक्रम असतो, आम्ही कोणताही कार्यक्रम पक्षवित करतो. आणि या पुन्हा सर्व जनतेच्या सहकार्यातून आपण हे सर्व शिवजयंती उत्सव आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम ते करत असतो. याच्या पुढेही तुमचा सर्वांचा सहकार्य असेल तर याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम वेळेवर उपस्थित तुम्ही राहिला तर आणखी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करता येईल. कारण तुम्ही आज संकष्टी असल्या कारणाने सोडून इथे येता, परंतु आज आमचे मान्यवर लोक ही 1 तास अगोदर आली होती, पण तुमच्या शिवप्रेमी जनतेच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या कसा पार पडेल यासाठी थांबले होते. तुम्ही इथे या शिवजयंतीसाठी 26 वर्ष तुम्ही जो योगदान दिलात आणि मला सहकार्य केला त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमी जनतेचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय. राजा, विजापुरी सैन्य मागे लागले. तुम्ही वाघ ओरड विशाळगड गाठा. राजा हा बाजी आणि हे शेडवंश बांधन या खिंडीत गणिमासे रोखून धरतोय. राजा, थांबू नका, निघा. नाही बाजी, नाही. आम्ही तुम्हाला आणि आमच्या मावळ्यांना असं मृत्यूच्या दारी एकटं सोडून जाणार नाही. आता भवानीचा प्रताप आणि श्रींची इच्छा. खेल लो इसे चारों तरफ से, खेल लो. आज ये बूढ़ा मराठा हमारे सामने ज्यादा देर नहीं टिक सकता. माझ्या भातारातो लढा, जीव असापर्यंत लढा. एका गावात 2 मुडकी काढा. कधी मला खिंड चढू देऊ नका. हो गए फाजल.
तुमच्या सेवकाचा अखेरचा मुजरा शिवाजी राजांचा जय असो. आयोजकांचेही धन्यवाद, विशेषतः राजाबाई केणी यांचे मनापासून धन्यवाद. आज त्यांच्यामुळे शिवशंभूंचा खरा इतिहास हा आपणा सर्वांना समजला. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. धन्यवाद.